गणेशला खायची आहे आज अंड्याची भुर्जी. मग त्याच्यासाठी मी तयारी काय केली आहे, कांदा एक चिरून घेतला आहे. ह्या 3 अंड्याची बनवायची आहे. त्याचं ना मध्येच काहीतरी असतं. तर कढई ठेवली आहे गरम करायला. अचानकच त्याला काहीतरी वेगळं जेव्हा खा म्हणेन तेव्हा खाणार नाही आणि जेव्हा आपल्याला बनवायचं नसेल तेव्हा बनवच म्हणणार. मग कढईमध्ये मी काय केलं, तेल घातलं आणि कांदा परतायला टाकला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर टॅमॅटो, मिरची हे घालू शकता. माझ्याकडे आता मिरची नाही आहे आणि टॅमॅटोही नाही आणि गणेशला आहे ना टॅमॅटोही आवडत नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी काही घालणार नाही. आता आमच्या ना झाड लावलं मी समोरच ह्याचं टॅमॅटोची 2-3 झाडं आहेत, पण एका झाडाला भरपूर टॅमॅटो लागलेत. मग काय आपली रानातली छान अशी टॅमॅटो नंतर भाजीला घालायला होतील. ही पण रानातलीच मस्त अशी कोथिंबीर आहे, माझ्या मैत्रिणीने मला दिलेली आहे. आपल्या पण रानातली आता कोथिंबीर लवकरच मोठी होईल, मग वापरायला भेटेल. आणि हे ससे भाऊ बघा आमचे, म्हणजे हे आमचं मांजर बाजूलाच बसलेलं असतं माझ्या आणि मला सांगून हे बनव म्हणून बुर्जी, हा बघा कसा मध्येच हांतरून घातले आणि झोपलाय. मामा तिकडे आराम करताय, आत्याचं चालू आहे. आता आम्हाला भुईमूग पेरायचा आहे रानामध्ये, त्याची तयारी. मोठे मोठे शेंगा बाजूला घ्यायच्या आणि हे करायचं, फोडून ठेवायचे आहेत. लवकरच भुईमूग पेरायचा आहे, तोही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल. मग आजचा हा व्हिडिओ कसा आहे तो सांगायला विसरू नका. तर चला आता पुढची तयारी करते. ह्याच्यात मीठ घातले मी, छान आपला कांदा आता परतत आलेला आहे. अंडी घेते फोडून, अंडी एका ह्याच्यात फोडली की मग काय होतं, चालूमध्ये हे होत नाही, गडबड होत नाही. मग मी अशी एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये जी 3 अंडी आहेत ती अशी फोडून घेतलेली आहेत. हे बघा आपली घरचेच, म्हणजे माझ्याकडे कोंबड्या आहेत. मग त्या कोंबड्यांची अंडी आहेत आणि कोंबडी पण मी बसवलेली होती. तिला काहीतरी एक 17-18 पिल्ली झालती. पण आमच्याकडे मुंगूस होतं येते. त्या मुंगसाने काय केलं, बरीचशीच पिल्लं आमची हे केलेली आहेत आणि मी काय केलं, खालीच असं छान असं हे करून घेतले, एकत्र करून घेतले. म्हणजे काय होईल, छान सगळीकडे त्याला हे होतं, मसाला सगळा लागतो. आता जे हलवून घेतलेलं अंडं आहे ते आपण ह्या परतलेल्या कांद्यात टाकू. त्यात मी काय केलं होतं, हळद घातलेला आहे, थोडासा हे घातला आहे, मटण मसाला घातला आहे आणि आपला घरचा येसूर जो आहे तो अर्धा चमचा घातला आहे, कारण मी मिरची घातली नाही आहे म्हणून येसूर घातला आहे. जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट तुम्ही घालू शकता. मग आता छान आपलं हे सगळं परतलेलं आहे. मग आता जी आपली फोडून आपण अंडी एकत्र केली आहेत ती काय करूया, सगळी ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि परत एकत्र सगळं छान असं हलवायचं. सेम जर आपण अंड्याची पोळी करायची असेल तर असं करू शकतो. सगळं एकत्र करायचं. ह्या जे अंडं आपण फोडलं होतं त्या फोडलेल्या अंड्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला एकत्र करायचं आणि छान तव्यामध्ये अंड्याची पोळी करायची. पण त्याला तशी आवडत नाही, त्याला ना ही अशी बुर्जीच आवडते आणि थोडंसं तेल जास्त घातलेलं. तर सगळं एकत्र केलं की मग वरून घालायची छान अशी कोथिंबीर. खरं त्याला कोथिंबीर आवडत नाही, पण आता मी इथं घातली आहे. मला खरं घालायची नव्हती, फक्त तुम्हाला दाखवायला ठेवायची होती की कोथिंबीर आम्ही घालतो म्हणून. पण आता काय करू, मी न विसरता कोथिंबीर पण घातली आहे. आता घेते छान परतून. परतल्यामुळं काय होईल, त्याला ती कोथिंबीर म्हणजे हे होणार नाही, टाकल्यासारखी वाटणार नाही. त्याला दाताखाली कोथिंबीर आली की बिलकुल आवडत नाही. मग कोणाकोणाच्या मुलांना असं आहे की हे आवडत नाही ते आवडत नाही, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्ही मला हे केलं, सपोर्ट केला की माझा चॅनल पुढे जाणार आहे. तुम्ही माझ्या दुसऱ्या एका चॅनलला खूप छान असा सपोर्ट केला आहे, त्याच्यामुळे मी पुढे गेलेली आहे. तर असाच ह्या पण चॅनलला सपोर्ट करा. आणि माझ्या व्हिडिओ ज्या आहेत चुलीवरच्या मस्त जेवणाच्या गावाकडच्या, त्या तुम्हाला कशा वाटतात त्या सांगायला मात्र विसरू नका. नवीन नवीन तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे. तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा तुम्हाला कोणती रेसिपी गावाकडची बघायची आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. मग कशी वाटली ही चुलीवरची मस्त अंड्याची भुर्जी ते सांगायला विसरू नका आणि सगळ्यांनी आमच्याकडं जेवायला मात्र नक्की या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.